राज्य विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन मुंबईतल्या विधान भवनात एकूण 13 दिवस हे कामकाज चालेल। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल। महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अखेरचं अधिवेशन आहे। त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। मुंबईच्या ताजलँड येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून सर्व आमदारांना मार्गदर्शन, अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थिती दर्शवण्याच्या दिल्या सूचना, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती प्रश्न विचारावेत, बैठकीत चर्चा। आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवरती धरू, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न यासह इतरही मुद्दे ऐरणीवरती, सुनील प्रभूंचं वक्तव्य। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं आज संसदेमध्ये अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार। राष्ट्रपती सांगणार सरकारच्या पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप। राज्यसभेचं अधिवेशन सुद्धा आजपासूनच सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो, विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारी। एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन होण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती। विधानसभेच्या निवडणुकीत गटबाजी कराल तर याद राखा, पक्षांतर्गत कुरघोड्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना गंभीर इशारा। ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा एकदा साम पित्रोदांची नियुक्ती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी साम पित्रोदांची पुनर्नियुक्ती केली आहे। लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांशी देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली, पराभवामुळे खचून न जाता आता विधानसभेसाठी सर्वांनी ताकदीनं काम करूया, बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। बॉडी बॅगचा घोटाळा कुणी केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल, प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे आम्हाला प्रश्न विचारतात, फडणवीसांचा हल्लाबोल। सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 15,000 कोटींची नुकसान भरपाई दिली, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवरती हल्लाबोल। डबल इंजिनचा खुलासा स्वतः बावनकुळेंनी करावा, आमचं इंजिन सरकारला जोडल्याशिवाय त्यांची गाडी पुढे जाऊ शकणार नाही, अमोल मिटकरींचा निशाणा। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात वंचितची स्वबळाच्या दृष्टीनं चाचपणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून पक्षानं अर्ज मागवलेत। माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा वरळीमध्ये जागता पहारा, मतपेट्या सुरक्षित रवाना होईपर्यंत किशोरी पेडणेकर फील्डवर, मतपेट्या नेत्यांना चुकीचा प्रकार घडू नये यासाठी ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी। मुसळधार पावसासाठी जुलैपर्यंतची प्रतीक्षा, जून महिन्यातले उर्वरित दिवसही कोरडेच जाणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये झिका आजाराचा आणखी एक रुग्ण, मुंढवा भागातील 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल झिका पॉझिटिव्ह। विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी 75,000 ऐवजी फक्त 10,000 रुपयांचं शुल्क, प्रमाणपत्राचं शुल्क कमी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी। पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम जवळपास 95% पूर्ण। मुंबईमध्ये मेट्रो 3 लवकरच सुरू होणार, राज्य शासनाच्या हिश्श्याची 1,163 कोटींची रक्कम MMRDला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय, प्रति तास 80 किलोमीटर या वेगानं धावणारी लोकल आता प्रति तास 95 किलोमीटर या वेगानं धावेल। गोखले पुलाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता, 1 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं
पालिकेचं नियोजन होतं, मात्र अजून तरी या पुलाचं काम सुरू असून 4 दिवसात हा पूल कसा खुला होणार आहे याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पुण्यावरनं भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. 31 ऑगस्टपर्यंत हा आदेश लागू असेल. कोकण रेल्वेचा 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक. नेत्रावती मत्स्यगंधा या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल. या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित असेल. लातूर नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे. आतापर्यंत दोघांना अटक तर दोघे फरार झालेल्या दोघांचा तपास सुरू. विधान परिषदेत राष्ट्रवादीला पूर्व विदर्भात संधी द्यावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांकडे मागणी. मराठा आरक्षण विरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती आज सुनावणी होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील रेसकोर्स मैदानावरती मनोज जरांगेंची सभा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला उपस्थित राहण्याचं आवाहन. मराठ्यांवरती 100% अन्याय होणार हे आम्हाला दिसतंय, म्हणून आम्ही आता ताकदीनं आवाज उठवणार आणि उठाव करणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान आजही करतो आणि उद्याही करत राहू. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आंतरवाली सराटीमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. चव्हाण यांच्याकडनं जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस. गद्दार हा शिक्का मिटवण्यासाठी जरांगेंना शिंदेंनी उभं केलं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती गंभीर आरोप. 54 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू असेल. ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारेंची माहिती. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवरती अन्याय होणार नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. ओबीसींवरती अन्याय करणार नाही ही सरकारची भूमिका असल्याची शिंदेंची माहिती. वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण परिषदेत ओबीसींना पाठिंबा. सर्व अध्यादेश रद्द करून वर्षभरात कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावेत. तसंच खासगी क्षेत्रातही ओबीसींना आरक्षण लागू करण्याचा ठराव. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत. जेसीबीद्वारे केली फुलांची उधळण. लक्ष्मण हाकेंनी पोहरादेवीच्या जगदंबादेवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. मंदिर प्रशासनाकडनं हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जल्लोषात स्वागत. सांगलीमधील सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनांकडनं संपाची हाक. आगामी 17 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी संघटनेकडनं संपाचा इशारा. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडनं खासदार राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती. 13 किंवा 14 जुलैला आषाढी वारीपूर्वी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेण्याची शक्यता. स्नेहभाव पालखीचं मनमाडवरनं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीला 46 वर्षांची परंपरा. शहरात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. बुलढाण्याच्या अंबाबर्वा अभयारण्यामध्ये पिसारा फुलवत मोराचं नृत्य. वन्यजीव अधिकारी सुनील वाकोडे यांच्या कॅमेऱ्यात हे नृत्य कैद झालंय. मुंबई उपनगरी रेल्वेतील मृत्यूदर जगात सर्वाधिक असणं लज्जास्पद बाब. हायकोर्टाचे खडे बोल. दररोज सरासरी 7 लोकांचा मृत्यू. लोकलनं प्रवास करणं हे युद्धावर जाण्यासारखं. पालघरमधल्या एका प्रवाशाचा याचिकेतनं आरोप. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पाम बीच मार्गालगत सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकची निर्मिती. प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यासाठी सायकल ट्रॅक. यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या 132व्या वर्षानिमित्त विशेष सजावट पाहायला मिळेल. कशेडी बोगदा करत असताना सुरक्षा आणि कामाचा दर्जा निकृष्ट. कशेडीच्या टनेलमधनं पाईपलाईन टाकून खेड शहराला पाणी पुरवठा करावा. मनसेच्या वैभव खेडेकरांची केंद्र सरकारकडे मागणी. पुण्यावरनं भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद. 31 ऑगस्टपर्यंत हा घाट बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. रोहा शहरातल्या रस्त्यांवरती पाणी साचलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, शेतीला पूरक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। सिंधुदुर्गात आतापर्यंत 613 मिलीमीटर पावसाची नोंद। कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित, राऊतवाडी धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी। वाशिमच्या रिसोड शहरातील कासार गल्लीत एक जुनी इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही। पश्चिम उपनगरामधल्या सेलिब्रिटींच्या घरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला विलेपार्ले पोलिसांकडून अटक। विजय जाधव असं आरोपीचं नाव असून या आरोपीवरती 16 गुन्ह्यांची नोंद आहे। नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या। हत्येच्या एका दिवसापूर्वीच पत्नीनं पोलीस स्थानकात जाऊन आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदवली होती। पुणे नाशिक महामार्गावर एक लहरे इथे टँकर आणि ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 3 जखमी। वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये बोगस डॉक्टरवर आरोग्य खात्याची कारवाई, कोणती पदवी नसताना रुग्णांवरती उपचार करत असल्याची माहिती। कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या 2 तरुणांना बेदम मारहाण, 5 ते 7 जणांकडून मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। नालासोपारा पूर्व येथील धानीव तलावात बुडून 15 वर्षीय फिरोज शेख या मुलाचा मृत्यू। संतप्त नागरिकांनी रेल्वे कॉरिडॉरचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्यांची गाडी फोडली। रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू। 25 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी करत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह वन कार्यालयामध्ये ठेवल्याची घटना। यवतमाळच्या सावळेश्वरच्या पैनगंगा नदीपात्रात बुडून 3 मुलांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती। रायगडच्या म्हाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती वडाचं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही। महामार्गावरती 2 तास वाहतूक ठप्प। गोंदियाच्या दासगावमध्ये विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, वीज दुरुस्त करताना विजेचा धक्का लागला। वीज दुरुस्तीचं काम करवून घेणाऱ्या लाईनमन विरोधात गुन्ह्याची नोंद। भिवंडीमध्ये पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं आणि चोरीच्या कारसह एकाला अटक, भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकमध्ये स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, त्रिमूर्ती चौकातली घटना। दक्षिण आफ्रिकेची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 9 विकेट्सनं पराभव। T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी। भारत आणि इंग्लंड लागोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीमध्ये आमने सामने। पॅरिस ऑलिम्पिकसाठीही भारतीय हॉकी संघाची कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा। पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी 5 बॉक्सर, भारतीय बॉक्सर जर्मनीत सराव करणार। ऑलिम्पिकसाठी लागणाऱ्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात 28 जूनपासून। कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। कपिल देव यांनी HR श्रीनिवासन यांच्याकडून पदभार स्वीकारला। गँगस्टर गोल्डी ब्रारसह आणखी एका गुंडाची माहिती देणाऱ्यांना NIA कडून बक्षिसाची घोषणा, प्रत्येकी 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल। भारताच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या निरोगी नाही, यामध्ये 57% स्त्रिया आणि 42% पुरुष तंदुरुस्त नाहीत, लॅन्सेट ग्लोबल हेल्थचा अहवाल। शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक विलास मोरे यांचं निधन, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। ज्या गर्भगृहामध्ये भगवान रामलला विराजमान आहेत त्या गर्भगृहाच्या छतावरनं पाण्याचा एक थेंबही गळत नाहीये किंवा कुठूनही पाणी गर्भगृहात शिरत नाहीये, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती। वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉक्टर कुलपती तिवारी यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन। महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अखिल कालीचरण महाराज यांनी माफी मागितली, निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवलेली। कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून अरविंद केजरीवालांना अटक, चौकशीसाठी केंद्रीय एजन्सीकडून केजरीवालांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी। महात्मा गांधींची हत्या आरएसएसनं न केल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावरील याचिकेची सुनावणी पूर्ण, आरएसएसनंच केल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावरच्या याचिकेची सुनावणी पूर्ण, हायकोर्टाने निकाल राखून ठेवला।
सुलतानपूरच्या MLA न्यायालयाचे राहुल गांधींना 2 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. 2018 साली राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी अडचणीत सापडण्याची शक्यता. शपथविधीच्या वेळी पॅलेस्टाईनचा नारा दिल्यामुळे ओवेसींची खासदारकी ही हिसकावून घेतली जाऊ शकते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.